वेलकम स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिफरन्स बिटवीन इंटेन्सिव्ह रीडिंग अँड एक्सटेन्सिव्ह रीडिंग. नावावरूनच आपल्या लक्षात येईल की इंटेन्सपणे जी रीडिंग केली जाते त्याला इंटेन्सिव्ह रीडिंग आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे वरच्यावर जी रीडिंग केलेली जाते त्याला एक्सटेन्सिव्ह रीडिंग असं आपण समजू शकतो. आता वन बाय वन याचे डिफरन्स बघूयात. सो द फर्स्ट डिफरन्स इज गिवन हिअर. इट इज लँग्वेज सेंटर्ड. इंटेन्सिव्ह रीडिंग जी आहे ती लँग्वेज सेंटर्ड असते आणि एक्सटेन्सिव्ह रीडिंग इज सब्जेक्ट मॅटर ऑर कंटेंट सेंटर्ड. आता यामध्ये बेसिक डिफरन्स असा आहे की लँग्वेजमध्ये जे काही रूल्स आहेत, स्ट्रक्चरल रूल्स, सेंटेन्स कसं फॉर्म केलं पाहिजे, स्पेलिंग मिस्टेक्स आहेत की नाही, या सर्व गोष्टी इथे बघितल्या जातात. पार्ट ऑफ स्पीचकडे लक्ष दिलं जातं. नाऊन, प्रोनाऊन, त्याचबरोबर व्हर्ब हे सर्व व्यवस्थितपणे वापरलं गेलेले आहेत की नाही याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं असतं. आणि एक्सटेन्सिव्ह रीडिंगमध्ये हे कंटेंट सेंटर्ड असतं. एखादी स्टोरी असेल, जोक्स असतील, गाणे असतील, कादंबरी असेल, कथा असेल, हे फक्त वाचायचं आणि त्यामधनं एन्जॉय घ्यायचा याकडे लक्ष दिलं असतं. याच्यामध्ये जास्त स्ट्रक्चर, ग्रामर याच्याकडे आपण लक्ष देत नाहीत. अँड द सेकंड पॉईंट इज गिवन. इट इन्व्हॉल्व्स अ मिनिट अँड केअरफुल स्टडी ऑफ the passage or the text given. Second point is given here. It involves a minute and careful study of the passage or the given text. इन इंटेन्सिव्ह रीडिंग यामध्ये हे बघितलं जातं की एक पॅसेज जो आहे छोटासा, एखादं पेज असेल, एखादं पॅसेज असेल किंवा टेक्स्ट दिलेला असेल 20-30 ओळींचा किंवा एखाद दोन पेजेस जे दिलेले असतील, एखादा लेसन जो असेल त्याचं केअरफुली स्टडी करायचा. त्या पॅसेजमध्ये काय आहे, काय नाही, स्ट्रक्चर बरोबर आहे की नाही, क्वेश्चन ॲन्सर्स, नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, पार्ट ऑफ स्पीच, म्हणी, वाक्प्रचार काय काय यूज केलेला आहे त्याचा डिटेल स्टडी यामध्ये केलेला असतो. आणि एक्सटेन्सिव्ह रीडिंगमध्ये याच्या उलट असतं. इट फोकसेस ऑन ग्रॅस्पिंग द मिनिंग ऑफ द लेसन ऑर द टेक्स्ट. यामध्ये पूर्णपणे शेवट जो काही आपल्याला मॉरल घ्यायचा आहे, शेवटचं जे काही आकलनात्मक जी स्थिती आहे, कॉम्प्रेन्शन किती आहे, एवढंच याच्यामध्ये बघितलं जातं एक्सटेन्सिव्ह रीडिंगमध्ये. याच्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन ॲन्सर्स विचारले जाणार नाहीत किंवा तुम्ही वाचन करताना किती आनंद घेतला यामध्ये एक्सटेन्सिव्ह रीडिंगमध्ये याला जास्त महत्त्व असतं. थर्ड पॉईंट इज दॅट इट फोकसेस ऑन द डिटेल स्टडी ऑफ वर्ड्स, फ्रेजेस अँड इडियम्स अँड इट फोकसेस ऑन द सब्जेक्ट मॅटर. पहिलं आपण बघूया की इट फोकसेस ऑन द डिटेल स्टडी. ॲज आय टोल्ड अर्लियर की याच्यामध्ये वर्ड्स, फ्रेजेस, इडियम्स आणि खूप सारे प्रकारे जे काही अलंकार असतील, व्हॉईस, ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस, डिग्रीज, जे काही ग्रामर असेल याच्याकडे खूप सारा लक्ष याच्यामध्ये दिलेलं असतं इंटेन्सिव्ह रीडिंगमध्ये. एक्सटेन्सिव्ह रीडिंगमध्ये हे काही मॅटर करत नाही. ह्या फक्त सब्जेक्ट मॅटर करतो, कंटेंट मॅटर करतो. कंटेंट काय आहे आणि त्याच्यातनं आपण काय घेतलं किंवा त्याच्यातून काय मोरल घेतलं, किती आनंद भेटला, याकडे आपण जास्तीत जास्त या एक्सटेन्सिव्ह रीडिंगमध्ये लक्ष दिलं जातं. फोर्थ पॉईंट इज ऑल्सो सेम. इट कॉन्सन्ट्रेट्स अपॉन सेंटेन्स स्ट्रक्चर इन्क्लुडिंग ग्रामर अँड वर्ड. याच्यामध्ये ग्रामर, वर्ड या सर्व गोष्टींकडे खूप सारं लक्ष दिलेलं असतं. क्वेश्चन ॲन्सर्स याच्यानंतर दिलेले असतात. क्वेश्चन ॲन्सर देण्याच्या हिशोबाने किंवा त्याचा खूप सारा स्टडी आपण बारकाईने लक्ष देत असतो. याच्या उलट आपण 4th नंबरच्या पॉईंटमध्ये एक्सटेन्सिव्ह रीडिंगच्या बाबतीत बघूया. नो डिटेल स्टडी ऑर व्होकॅब्युलरी ऑर ग्रामर इज मेड. याच्यामध्ये डिटेल स्टडी केला जात नाही व्होकॅब्युलरीचा किंवा ग्रामरचा, कुठल्याही प्रकारचा आपण याचा स्टडी करत नाही एक्सटेन्सिव्ह रीडिंगमध्ये. एक्सटेन्सिव्ह रीडिंगमध्ये आपण फक्त वाचत जातो. त्याचा अर्थ कळला नाही कळला तरी चालतो, आपल्याला फक्त पुढचं पान आपल्याला ती स्टोरी पूर्ण करायची असते, एवढं लक्षात घ्यायचं असतं. याच्या उलट इंटेन्सिव्ह रीडिंगमध्ये काय असतं की एक लेसन दिलेला असतो किंवा छोट्या प्रमाणात तुमचा एखादा टेक्स्ट असतो, तोच तुम्हाला समजून उमजून त्याच्यामध्ये काय काय वापरलं गेलेलं आहे ते सर्व तुम्हाला विचारलं जातं. एक प्रकारे याच्यानंतर क्वेश्चन ॲन्सर ज्या लेसनमध्ये द्यायचे असतात तिथे तुम्हाला इंटेन्सिव्ह रीडिंग करावी लागेल. आणि एखादा तुम्हाला टाईमपास करायचा आहे, न्यूजपेपर वाचायचा आहे किंवा एखादी गोष्ट वाचल्यानंतर तुम्हाला कोणी क्वेश्चन ॲन्सर करणार नाही, एखादी स्टोरी असेल, एखादा जोक असेल, गाणे असतील, कादंबरी असेल, या गोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला तिथे काही लिहायचं नाही आहे क्वेश्चन ॲन्सर्स, तर याच्यामध्ये आपल्याला डिटेल स्टडी करायचा नसतो. आपल्याला व्होकॅब्युलरी काय आलेली आहे, ग्रामरचे पार्ट आहे, फिगर ऑफ स्पीच काय आहे, पार्ट ऑफ स्पीच आहे,
याच्याकडे काही लक्ष दिलं जात नाही एक्सटेन्सिव्ह रीडिंगमध्ये. फिफ्थ अँड मेजर डिफरन्स इज इट कवर्स द नॅरोवर एरिया. नॅरोवर म्हणजे खूप छोटा पार्ट यामध्ये कवर केला जातो. आणि फिफ्थ इन द एक्सटेन्सिव्ह रीडिंग द फिफ्थ पॉईंट इज इट कवर्स द लार्जर एरिया. आता लार्जर एरिया आणि नॅरोवर एरिया याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. नॅरोवर एरिया ऑफ द टेक्स्ट, एखादं लेसन असेल, एखादं पेज असेल, आणि इट कवर्स द लार्जर एरिया म्हणजे एखादं पूर्ण संपूर्ण बुक असेल, मोठी कादंबरी असेल, एखादा ग्रंथ असेल, या प्रमाणात आपण लार्जर एरिया ह्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. त्यानंतर आपण बघूया की द न्यू वर्ड्स अँड फ्रेजेस बिकम पार्ट ऑफ द स्टुडंट्स ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरी. इंटेन्सिव्ह रीडिंग वाचल्यानंतर, शिकल्यानंतर आपण जे काही न्यू वर्ड्स शिकलेलो आहेत, जे काही न्यू व्होकॅब्युलरी शिकलो आहे, ग्लॉसरी जी आहे ती आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. याच्या उलट न्यू वर्ड्स अँड फ्रेजेस आर स्टुडंट्स पॅसिव्ह व्होकॅब्युलरी. यामध्ये आपण इतकं केअरफुली वाचलेलं नसतं, लर्न केलेलं नसतं, ते पाठ केलेलं नसतं, पाठांतर नसतं, शिकलेलो नसतो. त्याच्यामुळे ह्या ज्या काही फ्रेजेस ज्या असतील ह्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्या पॅसिवली यूज होतात. हे काही 6 जे डिफरन्स आहे याच्यापैकी तुम्ही कोणतेही 4 डिफरन्स लिहू शकता आणि तुम्हाला 2 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.